नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात मोठा अपघात झालाय। एसटी बस थेट स्थानकात असलेल्या प्रवाशांच्या गर्दीत घुसली आहे। काळजाचा ठोका चुकवणारी ही बातमी आता समोर येते। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकावर एसटी बसचा भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये काही जण जखमी झाले असून एका व्यक्तीने त्याचा जीव गमावलाय। दृश्यामध्ये दिसतंय की प्रवासी बस स्थानकाच्या फलाटावर बसले होते। नेहमीप्रमाणे बस आली, मात्र यावेळी ती न थांबता प्रवाशांच्या थेट अंगावर गेली। यामध्ये खाली बसलेले 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून एका मुलाने जागीच जीव गमावला। मात्र हा अपघात कशामुळे झाला? बस ड्रायव्हरने मद्यपान केले होते का, किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का, असा प्रश्न अनेकांनी विचारलाय। मात्र गेल्या काही दिवसांपासून एसटी बसचा वारंवार अपघात होतोय। वारंवार अशा घटना घडतात, त्यामुळे अनेक अपघात होताना दिसतायत। तरी देखील प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नाहीये। आता तरी टेस्ट कारवाल्या मंत्र्यांना जाग येणार का, असा प्रश्न आता नागरिकांनी विचारलाय। प्रवासी संतापलेले आहेत। एका व्यक्तीने, एका लहान मुलाने त्याचा जीव गमावल्याची दुःखद घटना घडली आहे।